नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं एम-एस-आय-टी सोल्युशन अँड सर्व्हिसेसमध्ये प्रथमतः मनःपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीनं आम्ही यापूर्वी बाजारामध्ये एक सॉफ्टवेअर आणलं होतं, त्याचं नाव होतं बिलिंग सॉफ्टवेअर. आय होप की हे सगळं सॉफ्टवेअर्स तुम्ही यूज केला असेल त्या पद्धतीनं आणि याच प्रकारे आम्ही आणि एक सॉफ्टवेअर बाजारामध्ये घेऊन आलेलो आहोत. त्याचं नाव आहे मेडिकल सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर मिस्टर अनिकेत महादेव हुलुले यांनी बनवलेलं आहे. वी विल डिस्कस इन ब्रीफ अबाउट दॅट सॉफ्टवेअर. तर वेळ वाया न घालवता आपण हे सॉफ्टवेअर समजून घेऊयात. आपल्या स्क्रीनवरती लॉगिन पेज दिसतंय. त्याच्यामध्ये फर्स्ट युजर टाइपमध्ये आपल्याला युजर या बटनावरती क्लिक करायचंय. युजर नेम आहे तो युजर नेम टाकायचा आहे. जो रिस्पेक्टिव्ह पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला लॉगिन सक्सेसफुली करायचंय. त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक फंक्शन्स दिसतील. प्रत्येक फंक्शनसाठी शॉर्टकट्स आहेत. वी विल डिस्कस इन ब्रीफ अबाउट ईच अँड एव्हरी फंक्शन. फर्स्ट वी विल डिस्कस कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन मधला सब टॉपिक असेल, फर्स्ट असेल युजर क्रिएशन ज्याच्यासाठी कंट्रोल+N हे शॉर्टकट्स सॉफ्टवेअरनी प्रोव्हाईड केलेलं आहे. वी विल डिस्कस युजर क्रिएशन. युजर क्रिएशनमध्ये आपल्याला जनरली नवीन-नवीन एम्प्लॉईज असतील, मल्टी युजर्स असतील, तर प्रत्येक युजरला हे आपण तुम्ही देऊ शकता. जसं युजर टाइपमध्ये युजर या बटनावरती क्लिक करायचंय. न्यू युजर नेम. तर हे युजर नेम आपल्याला तिथं टाकायचंय. त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्ह युजर्सचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, तो कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. एंटर पासवर्ड. त्याच्यासाठी एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड या बॉक्समध्ये आपल्याला कन्फर्म जो आहे तो पासवर्ड परत एकदा टाकून क्रिएट युजर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. ठीक आहे? तर हे होतं युजर क्रिएशन. त्याच्यामधले युजर अपडेशन कंट्रोल+O हे शॉर्टकट्स त्यांनी दिलेले आहेत. जी इन्फॉर्मेशन होती युजरची ती अपडेट करण्यासाठी हे फंक्शन्स वापरलं जातं. युजर टाइपमध्ये युजरवरती क्लिक करायचंय. युजरचा नेम एंटर करून सर्च करायचंय. ओल्ड पासवर्ड जो आधीचा जुना पासवर्ड होता तो त्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला तिथं हे करायचंय. रिस्पेक्टिव्ह कॉन्टॅक्ट नंबर्स असतील. न्यू पासवर्ड ओल्ड पासवर्ड टाकल्यानंतर एक नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये या बॉक्समध्ये जाऊन तो परत पासवर्ड टाकून अपडेट युजरचे इन्फॉर्मेशन आपल्याला अपडेट करून सक्सेसफुली करून ओके या बटनावरती क्लिक करायचंय. त्याच्यामधला लास्ट असेल कंपनी प्रोफाईल. त्याच्यासाठी शॉर्टकट्स हे सॉफ्टवेअरनी प्रोव्हाईड केले कंट्रोल+P. ह्याच्यामध्ये काय करायचंय मेडिकलचा नेम असेल जनरली दिसतंय तिथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये मातोश्री मेडिकल स्टोअर शॉप नंबर असेल, रिस्पेक्टिव्ह कॉन्टॅक्ट नंबर असतील, ईमेल असेल तो ईमेलमध्ये ईमेल टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल वैभव@gmail.com वेबसाईट जर जनरेट केली असेल ती वेबसाईट टाकायची. ॲड्रेस तो रिस्पेक्टिव्ह ह्याचा तुम्हाला तिथं ॲड्रेस बॉक्समध्ये ॲड्रेस टाइप करायचा आहे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करून ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला सेव्ह करायची आहे. ठीक आहे? तर यानंतर जे नेक्स्ट फंक्शन आहे ते इम्पोर्टंट असेल एम्प्लॉईज. हे सुद्धा एक इम्पोर्टंट फंक्शन आहे. एम्प्लॉईज या फंक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲड एम्प्लॉईज या बटनावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर बघा ॲड एम्प्लॉईजमध्ये आपल्याला एम्प्लॉईजचं नेमच्या बॉक्समध्ये एम्प्लॉईजचं नेम टाकायचंय. रिस्पेक्टिव्ह रोहित शिंदे जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला स्क्रीनवरती दिसते. रिस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. जेंडर जे असेल मेल, फिमेल हे तुम्हाला तिथं टाकायचंय. डेट ऑफ जॉइन डेट ऑफ जॉइनिंग आहे ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची. बेसिक सॅलरी जी तुम्ही रिकमेंड करत असाल ती तुम्हाला तिथं टाकायची. रिस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजचा ॲड्रेस हा तुम्हाला ॲड्रेस बॉक्समध्ये टाकायचा आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे एक बेसिक समजून घ्यावं लागेल. इथं जसं सगळी त्या एम्प्लॉईजची इन्फॉर्मेशन गॅदर होईल. त्याच्यानंतर राइट क्लिक करून आपल्याला 4 ऑप्शन्स दिसतील. ॲड, एडिट, डिलीट, क्लोज. ह्याचा सुद्धा आपण वापर करू शकता. एडिट या बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला एडिट करता येईल. डिलीट या बटनावरती क्लिक केलं तर त्या युजरच्या इन्फॉर्मेशनला सिलेक्ट करून डिलीट या बटनावरती क्लिक केलं तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा डिलीट होईल. ह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉक. स्टॉकमध्ये आपल्याला कॅटेगरीज कंट्रोल+A ह्या शॉर्टकट्सने त्यांनी दर्शवलेलं आहे. वी विल डिस्कस इन द कॅटेगरी. तर काय करायचं याच्यामध्ये कॅटेगरीचा नेम आहे, जो तुम्हाला तिथं कॅटेगरीचा नेम टाकायचे. डिस्क्रिप्शन ऑप्शनल असेल. सर्च बाय कॅटेगरी या बॉक्समध्ये तुम्ही एखादी कॅटेगरी असेल तर तुम्ही तिथं सर्च पहिलं लेटर टाकलं, जसं झालं ह्युमन हे त्याचा आयडी दिसतोय, तो तुम्ही तिथं सर्च करू शकता. एच टाकलं तर ते तुम्हाला तिथं दिसून जाईल. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेव्ह करायचंय. ह्या इन्फॉर्मेशन्स एडिट करायच्या असतील तर एडिट करू शकता. अपडेट करायचे असतील तर तुम्ही अपडेट सुद्धा करू शकता. नंतर कॅटेगरी अपडेटेड सक्सेसफुल या बटनावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर स्टॉकमधलीच आहे जनरल कंट्रोल+B. तर ह्याच्यामध्ये जनरली कॉस्मॅटिक्स प्रॉडक्ट्स असतील ते अलाऊ केलेले आहेत. कॅटेगरीचं नेम टाकायचे, जनरल नेम,
ते तिथं तुम्हाला त्या जनरल नेम्समध्ये बॉक्स टाकायचा आहे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनलसाठी ठेवलेलं आहे. सर्चमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही तिथं एखाद्या प्रॉडक्टचं नेम असेल, तर तुम्ही तिथं पहिल्यांदा सर्च केलं. जनरली पावडर असेल, कॅटेगरी कॉस्मेटिक्स आहे आणि हे तुम्हाला तिथं सर्च केल्यानंतर लगेच तुमच्या स्क्रीनवरती ते डिस्प्ले होईल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला एडिट करायच्या असतील तर एडिट करू शकता. क्लिअर करायचे असतील तर क्लिअर करू शकता. डिलीट करायचे असेल तर डिलीट करू शकता. त्यानंतर मेडिसिन Ctrl+C हे खास करून आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या मेडिसिन्स असतात, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. तर कॅटेगरी बाय नेम ते तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे, मेडिकलचं नेम टाकायचंय, त्याच्यानंतर युनिट टाकायचंय. जसं कॅटेगरीचं नेम ह्युमन आपल्याला फॉर एक्झाम्पल दिसतंय, मेडिसिनचं नेम टाकायचंय. युनिट असेल तर 10, 20, 30 एक्सेट्रा. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल ठेवलेलं आहे. सर्च बाय कॅटेगरीमध्ये एखाद्या टॅबचं तुम्ही जर नुसतं असं पहिलं लेटर जर टाकला, तर ते तुम्हाला तिथं समोर दिसेल. त्याच्यामध्ये काय जो युनिट आहे, तो युनिटसुद्धा तिथं तुम्ही टाकू शकता. कॅटेगरी असेल ह्युमन जसं बघा तिथं दिसतंय आपल्याला फॉर एक्झाम्पलमध्ये ते सर्च करताय. जसं युनिट 100 ml त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आयडी दिसते 2107. तर हे सगळं तुम्हाला तिथं दिसेल. ह्याच्यामध्ये ॲडिशनल आहे ते युनिट्स आपल्याला सुद्धा तिथं दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एडिट करू शकता, डिलीट सुद्धा करू शकता, इन्फॉर्मेशन सेव्ह करू शकता आणि त्याच्यानंतर मेडिसिन अपडेटेड सक्सेसफुली अपडेट या बटनावरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर लास्टचा आहे याच्यामध्ये स्टॉक डिटेल. तर स्टॉक डिटेलसाठी त्यांनी शॉर्टकट्स दिलेला आहे Ctrl+D. याच्यामध्ये काय सर्च प्रॉडक्ट. तर प्रॉडक्टचं नेम आपल्याला सर्च करायचंय आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला ते तिथे इन्फॉर्मेशन होईल. फॉर एक्झाम्पल मेडिसिन्स आयडी आहे 11033. तर त्याचा काय होईल प्रॉडक्टचा नेम येईल. युनिट असेल ते युनिट्स रिस्पेक्टिव्ह जे युनिट्स असतील म्हणजे 15 टॅब, 10 टॅब्स हे तुम्हाला तिथे दिसतील. तर क्वांटिटी किती आहे, बॅच नंबर किती आहे, हे सगळं तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे. तर याच्यानंतर जायचंय आपल्याला पर्चेस. दॅट्स अ व्हेरी इम्पोर्टंट फंक्शन. वी विल डिस्कस द फंक्शन अबाउट पर्चेस. ओके. पर्चेसमध्ये न्यू सप्लायर ह्याच्यासाठी Ctrl+F हा शॉर्टकट्स त्यांनी सॉफ्टवेअरनी प्रोव्हाईड केलेला आहे. वी विल डिस्कस. न्यू सप्लायर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सप्लायर नेम तिथं तुम्हाला सप्लायरचं नेम टाकायचंय. कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. ॲड्रेस असेल तर रिस्पेक्टिव्ह सप्लायरचा तो ॲड्रेस बॉक्समध्ये टाकायचा आहे. डिस्क्रिप्शन हे ऑप्शनल ठेवलेलं आहे. टाकायचं असेल तर टाकू शकता. सर्च बाय सप्लायर नेममध्ये त्या सप्लायरचा जर नुसता पहिला लेटर टाकला तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन येऊन जाईल. जसं फॉर एक्झाम्पल तिथे दिसतंय जी-के. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन तुम्ही सेव्ह करू शकता. डिलीट करायची असेल तर डिलीट करू शकता. एडिट करायची असेल तर एडिट करू शकता. अपडेट करून ही इन्फॉर्मेशन आपल्याला अपडेट करू शकता. त्याच्यानंतर पर्चेसमधला सेकंड आहे. तो सेकंड सुद्धा आपण डिस्कस करूयात. त्याच्यामध्ये आहे न्यू पर्चेस Ctrl+G ह्यांनी दर्शवलेलं आहे. एंटर सप्लायर नेम तर सप्लायरचं नेम टाकून आपल्याला जसं हरुष एंटरप्राइजेस हे टाकून सर्च करायचंय. त्याच्यानंतर एंटर प्रॉडक्ट नेम तर तुम्हाला त्या बॉक्समध्ये जे प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला प्रॉडक्टचा नेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर युनिट लगेच येऊन जाईल. 30 टॅब जे असेल ते. एक्सपायरी डेट असेल ती एक्सपायरी डेट टाकायची आहे. बॅच नंबर टाकायचे. त्याच्यानंतर HSN टाकायचंय. क्वांटिटी टाकायची आहे. तिथं स्कीम क्वांटिटी. स्कीम क्वांटिटी म्हणजे काय, की जर तुम्हाला 10 टॅब्सवरती 2 टॅब्स फ्री झालेले असतील, तर तुम्हाला भेटून जातील आणि त्या ऑटोमॅटिकली प्रॉडक्टमध्ये त्या ॲड होतील. त्याची काही कॉस्ट लागणार नाही. एम-आर-पी असेल 130 जी-एस-टी तुम्ही दिलेली आहे. हे सगळं करून ॲड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲड कराल तुम्हाला राइट साइडला तो डाटा ॲड झालेला असेल. हा जर डाटा तुम्हाला वरी 2 ऑप्शन्स दिसतील, एडिट सिलेक्टेड आयटम आणि डिलीट सिलेक्टेड आयटम. त्याला सिलेक्ट करून एडिट सिलेक्टेड आयटमवरती क्लिक करू शकता. डिलीट सिलेक्टेड आयटम केलं तर डिलीट सुद्धा करू शकता. जर एखादे प्रॉडक्ट जर आपल्याकडे ऑलरेडी आपल्यामध्ये अवेलेबल असतील, तर लेफ्ट साइडला एक दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये काय सिलेक्ट प्रॉडक्ट डिटेल्स. तर ते असतील तर ऑलरेडी आपल्याला दिसतील. जसं प्रॉडक्ट नेम असेल, क्वांटिटी, युनिट प्राईस दिसेल. त्याच्यानंतर काय जो डिस्काउंट आहे तो टोटल आपल्याला अमाउंट दिसतीये ₹1000 डिस्काउंट आहे 3% नेट अमाउंट दिसते 1018.5. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज पर्चेस या बटनावरती क्लिक करायचंय आणि पर्चेस ॲडेड सक्सेसफुली वरून ओके करायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यामधला लास्ट आहे सप्लायर पेमेंट. ठीक आहे. एंटर सप्लायर नेम, सप्लायरचं नेम टाकायचं असं आरुष एंटरप्राइजेस. कॉन्टॅक्ट नंबर करून आपल्याला सर्च करायचं आहे. ह्याचं काय होईल टोटल अमाउंट दिसेल. पेड अमाउंट किती आहे 210. रिमेनिंग अमाउंट दिसेल. त्याच्यानंतर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे. एंटर पेमेंट टाकायची. रिमेनिंग बॅलन्स तुम्हाला दिसेल. पेड डेट टाकायची आहे. डिस्क्रिप्शन बाय कॅश काय असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे आणि पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळा डाटा तुम्हाला तिथं तुमच्या समोर जनरेट होईल. ठीक आहे. तर यानंतर आपल्याकडे जायचंय सेल. सेलमध्ये काय न्यू सेल याच्यासाठी शॉर्टकट आहे Ctrl+E.
लेट वी विल डिस्कस न्यू सेल. ह्याच्यामध्ये पेशंटचा नेम आहे, तो पेशंटचा नेम टाकायचे. इथं त्या पेशंटनी किती रिमेनिंग टाकलं तर रिमेनिंग अमाउंट किती द्यायची होती हे तुम्हाला तिथं दिसते. जसं 112.475 हे दिसतंय. नंतर प्रॉडक्टचं नेम टाकायचंय. त्याच्यानंतर युनिट टाकायचे. फॉर एक्झाम्पल ए टू झेड टॅब्स तिथं दिलेले आहेत. युनिट ते सगळं तिथं दिसून येईल. बॅच नंबर्स असतील, HSN असेल, क्वांटिटी तर तुम्हाला तिथं क्वांटिटी टाकायची. GST किती द्यायची ते GST सुद्धा टाकून ॲड या बटनावरती क्लिक करायचंय. सिमिलर फॅशनमध्ये एडिट सिलेक्टेड आयटम, डिलीट सिलेक्टेड आयटम याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. एडिट करायचा असेल तर एडिट करू शकता. डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता. डिस्काउंट आपल्याला दिसते. नेट अमाउंट तिथं दिसतेय. एंटर पेड अमाउंट 100 आणि रिमेनिंग अमाउंट सुद्धा दिसते 297.215 आणि फायनलाइज सेल या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेल सक्सेसफुली. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल मधला जो सेकंड आहे तो सुद्धा आपण डिस्कस करूयात. यानंतर जेव्हा तुम्ही करायला यानंतर तुमच्यासमोर एक PDF जनरेट होईल. त्याच्यामध्ये मातोश्री मेडिकल स्टोअर जी आहे ती फायनलाइज सेल केल्यानंतर तुमच्यासमोर ती PDF जनरेट होते. ती तुम्हाला तिथं दिसेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये असेल प्रॉडक्ट नेम असेल, HSN असेल, क्वांटिटी असतील, बॅच नंबर्स असतील, एक्सपायरी डेट, MRP, GST, पर्सेंटेज, अमाउंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं PDF किंवा जी प्रिंट रूपात तुम्हाला तिथं जी रिसिप्ट आहे ती तुमचं तिथं जनरेट होईल. ठीक आहे. त्याच्यामध्येच सेलमधला नेक्स्ट फंक्शन बघूयात आपण. कस्टमर पेमेंट Ctrl+S यांनी हे केलेलं आहे. एंटर पेशंट नेम. तर पेशंटचं नेम टाकून आपल्याला सर्च करायचे. त्याच्यानंतर अनिकेत फॉर एक्झाम्पल दिसतंय. सर्च केल्यानंतर त्यानं रिपेड अमाउंट 39 केली असेल. सगळं टोटल रिमेनिंग अमाउंट दिसेल, रिमेनिंग अमाउंट दिसेल, सगळं काही दिसेल. पेमेंट या बटनावरती क्लिक करून आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शन बाय कॅश हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला त्याची पेड अमाउंट दिसेल, टोटल अमाउंट दिसेल, बॅलन्स दिसेल. हा सगळा डाटा तुमच्या समोर जनरेट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न. रिटर्न हा एक असा एक महत्त्वाचा फंक्शन आहे या सॉफ्टवेअरचा. लेट वी विल डिस्कस. फर्स्ट सेल रिटर्न कंट्रोल. एंटर पेशंटचं नेम श्री जसं दिसतंय किंवा अनिकेत जे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिसतंय सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर जो तुम्हाला तिथं डाटा येईल जसं पेशंट्स असेल, टोटल अमाउंट असेल, एखाद्याला सिलेक्ट करायचं आणि त्यातून जर तुम्ही राइट क्लिक केल्यानंतर रिटर्न सेल या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. तो सेल रिटर्न करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादी स्पेसिफिक क्वांटिटी असेल, त्याच्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर तिथं तुम्हाला एक राइट क्लिक करून 2 ऑप्शन्स येतील. सिलेक्ट प्रॉडक्ट रिटर्न आणि सिलेक्ट प्रॉडक्ट क्वांटिटी रिटर्न म्हणजे एखादा प्रॉडक्ट पण रिटर्न करू शकता नाहीतर किंवा पूर्ण सेल रिटर्न करू शकता. पण याच्यासाठी काय तुम्हाला तो आधी फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर ते येईल की आर यू शुअर वॉन्ट टू रिटर्न दिस सेल? तर आपल्याला येस या बटनावरती क्लिक करायचंय. ठीक आहे. तर ह्याच्यामधला नेक्स्ट आपण बघूयात रिटर्न मधला. रिटर्न. तर तो पर्चेस रिटर्न. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम करायचंय. एंटर सप्लायर नेम. सप्लायरचा नेम टाकायचंय आपल्याला आरुष एंटरप्राइजेस. फॉर एक्झाम्पल तिथे दिसतंय सर्च करायचंय आणि याच पद्धतीनं त्याच्यावरती सिलेक्ट करून राइट क्लिक करायचंय. तुम्ही राइट क्लिक केल्यानंतर पर्चेस रिटर्न येईल. तो तुम्ही सुद्धा पर्चेस करू शकता. याच्यामध्ये सुद्धा टोटल क्वांटिटी असेल, टोटल सेल असेल तो सुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता. ठीक आहे. हे या फंक्शनचं एक वैशिष्ट्य होतं. राइट क्लिक करून आपल्याला पर्चेस रिटर्न करायचं आहे आणि पर्चेस रिटर्न सक्सेसफुली करून ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊयात आपण एक्सपायरी. एक्सपायरी. एक्सपायरी हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. एक्सपायरी याच्यानंतर रिपोर्ट आपल्याला तुमच्यासमोर जनरेट होईल. फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉडक्ट असेल त्याची एक्सपायरी डेट काय आहे ते तुम्हाला तिथं दिसेल. ए टू झेड टॅब्स जसं दिसतंय आपल्याला तिथं समोर. तर हे तुमच्यासमोर एक्सपायरी रिपोर्टमध्ये एखाद्या प्रॉडक्टची एक्सपायरी डेट तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट्स. रिपोर्ट हे सुद्धा एक फंक्शन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये व्ह्यू सेल असेल, Ctrl+F1, व्ह्यू पर्चेस असेल, Ctrl+F2, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ मेडिसिन, Ctrl+F3, लिस्ट ऑफ जनरल, Ctrl+F4, डेली सेल्स, Ctrl+F5, डेली पर्चेस, Ctrl+F6, व्ह्यू पर्चेस रिटर्न, Ctrl+F7. That we will discuss first व्ह्यू सेल्स, Ctrl+F1. तर सेलची लिस्ट येईल जे तुमच्याकडे आहे सेल डेट असतील, त्याच्यानंतर पेशंट्स असतील, त्यांची नावं, टोटल डिस्काउंट, टोटल अमाउंट, टोटल GST, नेट अमाउंट, पेड अमाउंट आणि याच्यामध्ये खासियत अशी की एखाद्याला जसं की प्रत्येक कस्टमरची एक रिक्वायरमेंट राहते की मला ह्या पद्धतीनं पाहिजे. तर प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार
या सॉफ्टवेअरचे जे ओनर आहेत अनिकेत हुलुले, हे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार याच्यामध्ये बदल हवे असतील, तर हे तुम्हाला बदल सुद्धा करून दिले जातील. त्याच्यामध्ये हे सगळे सिमिलर आहेत. त्याच्यामधला एक आपण लास्ट बघूयात डेली पर्चेस कंट्रोल प्लस F6. याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करायचं फक्त डेट ॲड करायची आहे, पर्चेस डेट आणि जनरेट रिसिप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती डेली पर्चेसची एक काय होईल, एक रिसिप्ट आपल्यासमोर जनरेट होईल. ठीक आहे. पर्चेस आयडी असेल, त्याच्यानंतर टोटल अमाउंट असेल, टोटल डिस्काउंट, टोटल जी नेट अमाउंट हे सगळं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. जसं फॉर एक्झाम्पल नेट अमाउंट दिसते 4349.00. ठीक आहे. हे सगळं काही या सॉफ्टवेअर बाबतीत होतं. आय होप हे सॉफ्टवेअर व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं जर हे सॉफ्टवेअर जर तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही नक्कीच अनिकेत हुलोले यांच्याशी संपर्क साधू इच्छिता. नो प्रॉब्लेम. बट जर कुणाला या सॉफ्टवेअरमध्ये जर ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला काही बदल हवे असतील, तर तुम्ही बदल अनिकेत तुम्हाला करून देतील आणि तुम्ही अनिकेत दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू सो मच.